लोहारा तालुक्याला आणि शहराला विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी आज MACBच्या कार्यालयासमोर एक दिवसाचं ठिय्या आंदोलन जे आहे या ठिकाणी सुरू केलेलं आहे। शेतकरी आहेत, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आहेत। नेमकी काय मागणी आहे तुमची आणि आज तुम्ही आंदोलन करताय? आता ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी फक्त 8 तास सुरळीत लाईट पूर्वी देत होते, पण ह्या 1-2 महिन्यामध्ये ते पण लाईट आम्हाला सुरळीत मिळणार झाले आहे आणि जेमतेम 2 ते 4 तास लाईट मिळायला लागले। त्याच्यामुळे आम्हाला शेतीला पाणी पण देता येईना आणि दैनंदिन जीवनात आता लाईट एवढी अत्यंत महत्वाची झालेली आहे की घरी पत्र्याच्या शेडमध्ये बसायचं म्हणलं तर लाईट नसली तर पूर्ण म्हणजे काहीच म्हणजे राहत नाही। त्यासाठी आम्हाला काय कुठेतरी झाडाचा आसरा घ्यावा लागतोय, कुठेतरी मंदिराचा आसरा घ्यावा लागतोय। त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत, गरोदर महिला आहेत, तर यांना म्हणजे एकदम त्यांची बिकट परिस्थिती झालेली आहे लाईट। काय लाईट जाते का? सारखी सारखी लाईट जाते, लाईटच राहत नाही। बर हा आणि उष्णता तर 40च्या पुढे टेम्परेचर। उष्णता जास्त लई, बसूच वाटत नाही, कुठं तर घरात बसू वाटत नाही। बाहेर बसतो, फॅन चालणार ते काय चालणार ते सगळे, लाईट जाते सारखीच। सारखी लाईट जाते हा संध्याकाळी दिवसा? संध्याकाळी दिवसा सारखीच। आता काय मागणी आहे? लाईट पुरवठा करायला पाहिजे। लाईट पुरवठा करायला पाहिजे आम्हाला, फक्त बाकी काय। बर बर काय परिस्थिती आहे? काय ऊस पाणी असून वाळून गेली ऊस। सिंचनाचा पण प्रश्न. सिंचनाचा 8 तास लाईट आहे, त्याच्यात 1 दिवसाला लाईट आहे। बर. 3 फेस काय कारण नेमकं? काय घोटाळा आहे लाईटीचा, लाईटच चालना गेली। आता तुम्ही सबस्टेशनची मागणी करताय? सबस्टेशनची मागणी करायला। बर काय परिस्थिती आहे? परिस्थिती एवढी बिकट आहे, सध्याला बघितलं तर तुम्हाला म्हणतो की नाही, घरामध्ये आणि फॅन सध्या चालत नाही। आणि लोहारा शहर एवढा मोठा आहे आणि आमच्या तालुक्याला 47 खेडे आहेत, इथं सबस्टेशन नाही आणि 132 किवी बरं का, इथं जी व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही। ह्याच्यासाठी आमचं आंदोलन आहे की आमचे शेखरजी पाटील शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख आहेत, त्यांनी जे आता ठिया केलेत हे पूर्ण आम्ही त्यांच्या पाठीशी आहे। मी माजी नगरसेवक श्याम नारायणकर, माजी नगरसेवक म्हणून मी सांगतो की जी शेखर पाटील जी के करवले ते ती योग्य करवले ते। आज तुम्हाला म्हणतो एक बटन दाबलं तर आहे की नाही मोटरीचं पाणी येत नाही बाहेर, एवढी अडचण आहे। कशा पद्धतीनं मागणी आणि ही सबस्टेशन मंजूर झालं होतं का ह्याच्या आधी? दुसरीकडे कुठं गेलं का काय नेमकं राजकारण? माझ्या माहितीप्रमाणे 2021-22 मध्ये ह्या लोहारा तालुक्याच्या शेतकऱ्यांना उच्च दाबानं विद्युत पुरवठा व्हावा म्हणून 132/33 हे 132 केव्हीचं सबस्टेशन मंजूर झालंय आणि वेळ पडल्यास त्याबाबत मी पुरावे देईन, परंतु आपण ह्या विषयाला वाचा फोडावं व या संबंधात कार्यकारी अभियंता किंवा इथं उपविभागीय कार्यालयाचे उपाभियंता आहेत यांना हा प्रश्न विचारला तर बरं होईल। त्यांनी जर नाही माहिती दिली तर नक्की सांगतो ते कुठं आहे, कुठं झालं आणि लोहारा तालुक्यावर कोण अन्याय केला, ह्या सर्व गोष्टी आपण स्पष्टपणे या पुढील काळात मांडू। कारण का, लोहारा शहर हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं लोहाऱ्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील येणारा नागरिक, तो विद्यार्थी असो, शेतकरी असो, महिला वर्ग असो, प्रत्येकाचं ऑनलाईन सेंटरला म्हणा, शासकीय कार्यालयासाठी काम करण्यासाठी ज्या वेळा येतात तर सतत लाईटचा हा प्रॉब्लेम आहे। कारण का, ती जुनी लाईन असल्यामुळं ती सतत त्या ठिकाणी तुटून पडते किंवा वादळानं म्हणा ती टिकत नाही। त्यामुळं लोहारा तालुक्याचं हक्काचं 132 केव्हीचं सबस्टेशन आमचं मिळालं पाहिजे आणि ते मिळवणारच असा माझा ठाम विश्वास आहे। कारण का, ह्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या संदर्भामध्ये मी काही दिवसामध्ये नाही जर चालना मिळाली तर नक्की भेट देऊन ह्या संदर्भात मी मागणी करून मंजूर करण्यासाठी विनंती करणार आहे। ओके, एकंदरीत आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये टेम्परेचरचा पारा जी आहे ती जवळजवळ 41 पार करतोय। त्यामुळं लाईट विद्युत पुरवठा जी आहे ती सुरळीत होणं गरजेचं आहे। लहान मुलं असतील, वृद्ध माणसं असतील, यांना दिवसा घरामध्ये कसं बसायचं हा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळं विद्युत पुरवठा महत्त्वाचा आहे। त्या मागणीसाठी आज या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि त्यांची मागणी अशी आहे की लोहारा तालुक्यामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी सबस्टेशनची गरज आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, लोहारा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.